Hello everyone, welcome to the Sawan Physics Academy, the Learn with the Confidence. मुलांना जी आपली क्वेश्चन बँक आली होती ते आपण सॉल्व्ह करीत आहे. तर आपला जो पहिला चॅप्टर आहे दॅट इज रोटेशनल डायनॅमिक्स. तर रोटेशनल डायनॅमिक्स मधले आज आपण या लेक्चर मध्ये लॉन्ग आन्सर सॉल्व्ह करणार आहोत. आता मुलांनो त्याच्यामध्ये जे क्वेश्चन दिले आहे तुम्हाला ते क्वेश्चन आहे आपल्यापाशी पहा. मी क्वेश्चन आधी वाचून घेतो. स्टेट अँड एक्सप्लेन थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस. दुसरा प्रश्न आहे what is mean by conical pendulum, obtain the expression for each time period, obtain expression for maximum safely speed with which vehicle can be safely drive along the curved bank road. आणि और मध्ये दिला आहे show that the banking of the angle is independent of mass of the vehicle. मुलांना हे चारही क्वेश्चन आहे. हे चार क्वेश्चनची आपण ऑफलाईन मध्ये सुद्धा बघितलं होतं आणि त्याचप्रमाणे याची व्हिडिओ सुद्धा मी तुम्हाला जे मागच्या वर्षी म्हणजे लास्ट इयरला जे लॉकडाऊन मध्ये आपण तुम्हाला व्हिडिओ मी जे प्रोव्हाइड केले होते त्यामध्ये सुद्धा हे व्हिडिओ तुम्हाला मी म्हणजे हे क्वेश्चन त्यामध्ये सॉल्व्ह केले. तर पहा थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता. त्यानंतर जो कोनिकल पेंडुलम आहे कोनिकल पेंडुलम साठी हा व्हिडिओ बघा. कोनिकल पेंडुलम नंतर जो सेफली स्पीड आहे म्हणजे काय म्हणू शकतो अलॉंग द कर्व बँड रोड त्यासाठी तुम्ही मुलांनो हा व्हिडिओ बघू शकता. आणि अँगल ऑफ बँकिंग आहे तर हा अँगल ऑफ म्हणजे अँगल ऑफ बँकिंगचा जो इंडिपेंडंट ऑफ मास ऑफ द व्हेकल आहे ते आपण त्यामध्ये एक्सप्लेन केलं नव्हतं. ते होतं थीटा इक्वल टू टॅन इनव्हर्स v स्क्वेअर बाय rg. म्हणजे त्यामध्ये सरळ सरळ आपल्याला फ्रिक्शन हे निग्लेक्ट करायचं होतं. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलांनो ही क्वेश्चन बँक आली आहे. क्वेश्चन बँक मध्ये सूचना आहे की पेपर मध्ये अशी ज्या म्हणजे पेपर मध्ये प्रश्न येणार असं नाही म्हणजे प्रश्न येणारच असं नाही. हे फक्त सरावासाठी आहे म्हणजे आपली हे सराव आहे म्हणजे एक प्रकारची प्रॅक्टिस आहे. तर मुलांना ते व्हिडिओ व्यवस्थित बघून घ्या. युट्यूबला अवेलेबल आहे. युट्यूबला तुम्ही ते पाहू शकता. आता पहा आपण सर्वात पहिलं जे सॉल्व्ह करू ते आहे स्टेट अँड एक्सप्लेन थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस. आता मुलांना पॅरलल ऍक्सिस थेरम आहे आणि दुसरा आपल्याला माहित आहे त्याची जो परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम आहे. कोणचा आहे? एक आहे पॅरलल आणि दुसरा आहे परपेंडिक्युलर. आता मुलांना पॅरलल आणि परपेंडिक्युलर हे जे दोन थेरम आहेत तर परपेंडिक्युलर थेरम जो आहे हा कुठे अप्लाय होतो तर हा प्लेन शीटला अप्लाय होतो म्हणजे प्लेन त्यानंतर लॅमिना असा लॅमिना असतो ना किंवा प्लेन पेपर या टाइपच्या फिगरला कोणचा अप्लाय होईल मुलांना परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. जसं लीफ आहे समजा झाडाचं एखादं पान आहे त्याला कोणचा थेरम अप्लाय होईल परपेंडिक्युलर आणि बाकीच्यांना कोणचा अप्लाय होईल मुलांना पॅरलल. तर आपण आता बघू आपला जो चॅप्टर सुरू आहे दॅट इज रोटेशनल डायनॅमिक्स. रोटेशनल डायनॅमिक्स आणि यामध्ये मुलांनो आपण बघत आहोत लॉन्ग आन्सर. किती मार्काचे आहे? 4 मार्क ईच आहे. तर पहा मुलांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जे काही आता याच्यामध्ये सॉल्व्ह करून राहिलो किंवा प्रॅक्टिस करून घेऊन राहिलो तर तुम्ही एक काम करा मुलांनो प्रत्येक डेरिव्हेशन हे 2 वेळा लिहा. प्रत्येक डेरिव्हेशन हे 2 वेळा लिहा आणि 2 वेळा लिहिल्यानंतर तिसऱ्या वेळेस असा ट्राय करा म्हणजे असा प्रयत्न करा तुम्ही तर ते व्यवस्थित लिहिता आलं पाहिजे आपल्याला. म्हणजे 2 वेळा तुम्ही लागेल तर पाहून लिहा बघून लिहा व्हिडिओ पॉज करून लिहा किंवा डायजेस्ट म्हणजे नोट्स मधून लिहा किंवा कशामधून सुद्धा लिहा. पण तिसरं जे डेरिव्हेशन लिहाल तुम्ही ते व्यवस्थितपणे लिहायचं म्हणजे प्रामाणिकपणे लिहायचं कशात न बघता. आणि तिथे जर आपल्याला प्रॉब्लेम गेला याचा अर्थ आपला तो अभ्यास म्हणजे ते डेरिव्हेशन बरोबर झालं नाही म्हणजे त्याचा अभ्यास आपल्याला पुन्हा करावा लागेल. तर मुलांना पहिला आहे आपला पहिला प्रश्न आहे दॅट इज थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस. आता पॅरलल ऍक्सिस थेरम काय आहे मुलांनो तर याचं म्हणणं असं आहे द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ऍक्सिस. स्टेटमेंट आहे समजून घेऊ. द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ऍक्सिस इज इक्वल टू द सम ऑफ द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट पॅरलल ऍक्सिस passing through the center of mass and product of mass and perpendicular distance between two parallel axes. मुलांना स्टेटमेंट आहे तर स्टेटमेंट तुम्ही व्यवस्थितपणे लिहू शकता किंवा मी तुम्हाला इथे बाजूला स्टेटमेंट देत आहे हे स्टेटमेंट बघून घ्या. आता पहा किंवा दिल्यापेक्षा मी तुम्हाला लिहूनच देतो. पहा द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी axis is equal to the moment of inertia about parallel axis
passing through center of mass, passing through the center of mass and product of mass and perpendicular distance between two parallel axes. बघा मुलांना बोर्ड आपला छोटा आहे त्यामुळे आपल्याला हे इरेज करावं लागेल. तुम्ही पॉज करून हे लिहू शकता. तर द स्टेटमेंट दिलं आहे आपल्याला, द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ऍक्सिस इज इक्वल टू द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट पॅरलल ऍक्सिस passing through the center of mass and product of mass and perpendicular distance between two parallel axes. सपोज जे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ऍक्सिस आहे त्याला जर आपण आय नॉट ने रिप्रेझेंट केलं आणि अबाउट जे चाललं सेंटर ऑफ मास पासून त्याला जर आपण आयसी ने रिप्रेझेंट केलं आणि मास आहे सपोज m इज इक्वल टू द, इथे असं लिहू शकतो इज इक्वल टू द सम ऑफ, एक शब्द लिहितो मी सम ऑफ, म्हणजे सम आलं, मास दिलं मी m आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ऍक्सिस म्हणजे मी लिहितो इथे h इज द परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ऍक्सिस आणि याचा स्क्वेअर. तर हे झालं आपलं स्टेटमेंट. आता याची डायग्राम पहा मुलांना, डायग्राम कशी लिहायची, तर आधी हे तुम्ही लिहिलं असेल तर मी याला इरेज करतो. लक्षात ठेवा म्हणजे हे इक्वेशन लक्षात ठेवा, आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. बघा मुलांना काय होईल, सर्वात पहिले एखादी आपण रिजिड बॉडी कन्सिडर करू. रिजिड बॉडी म्हणजे द बॉडी हॅज नॉट डेफिनाइट शेप. त्यानंतर मुलांना हा इथून समजा मोमेंट ऑफ इनर्शिया पासिंग टू द वन एंड चालला, समजा हा इथून या टाइप मध्ये गेला, समजा मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणू शकतो आपण अबाउट एनी ऍक्सिस. याला रिप्रेझेंट करू आपण आय नॉट न आणि ही बॉडी या टाइप मध्ये मूव्ह होईल. आणि त्यानंतर मुलांना आपण याचा सेंटर ऑफ मास बघूया, रिजिड बॉडीचा सेंटर ऑफ मास. आता सेंटर ऑफ मास काय असतो, द होल बॉडी सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड ऍट द सिंगल पॉइंट इज नोन एज द सेंटर ऑफ मास. जिथे पूर्ण बॉडी एका पॉइंटला बॅलन्स होते त्याला आपण काय म्हणू शकतो, सेंटर ऑफ मास. आता फॉर एक्झाम्पल पहा, सपोज हा एक रायटिंग पॅड आहे, समजा रायटिंग पॅड आहे, याचा एक सेंटर रेंज म्हणजे एक काढीन पॉइंट रेंज, तर जिथे पूर्ण बॉडी काय होईल मुलांना बॅलन्स होईल. हे पूर्ण बॉडी काय होईल एका पॉइंटला बॅलन्स होईल. सपोज या पॉइंटला ही बॅलन्स होत आहे, म्हणजे हा काय झाला सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मास ची डेफिनेशन आहे, द होल मास ऑफ द बॉडी supposed to be concentrated at the single point is known as center of mass. थोडी बार लाईन तिरपी झाली, ही लाईन अशी सरळ राहील, या टाइप मध्ये लाईन राहील. समजा दिस इज अ आय नॉट आणि ही त्याचं रोटेशन होऊन राहिलं. त्यानंतर हा सेंटर ऑफ मास आहे सपोज इथे, तर याला पॅरलल आहे दुसरी लाईन, हा सेंटर ऑफ मास मधून जी पास होऊन राहिली. आता ऍक्च्युअल मध्ये मुलांना ही बॉडी कशी आहे, तर ही बॉडी या टाइप मध्ये आहे अशी, म्हणजे इथून समजा सेंटर ऑफ मास पास होऊन राहिलं असेल या टाइप मध्ये, आता उनी नाही राहिली इथे होऊन राहिलं असेल असं सेंटर ऑफ मास, आणि याला सॉरी येथून राहिलं असेल सेंटर ऑफ मास इथून पास, आणि दुसरं जे होऊन राहिलं असेल सॉरी हे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ऍक्सिस आणि सेंटर ऑफ मास असं पास होऊन राहिलं इथं. म्हणजे तुम्हाला व्हिज्युअलाइज झालं. आणि ही जो प्लेन आहे, तर आपण बोर्ड हा 2 डायमेन्शन मध्ये काढतो म्हणून ती डायग्राम अशी आली, ऍक्च्युअल मध्ये डायग्राम ही अशी आहे, म्हणजे अशी 3 डायमेन्शन मध्ये. हे समजून घे जा. तर पहा हे झालं आपलं आयसी, हे काय झालं आपलं आयसी, यात सुद्धा या टाइप मध्ये. त्यानंतर काय करायचं मुलांनो, याचं जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स आहे एच, हे डिस्टन्स किती राहील एच. आणि आता आपण असा विचार करू की या बॉडीला टोटल बॉडी आहे त्याला एक छोटासा मास कन्सिडर करू. सपोज या टोटल बॉडीचं मास राहील काहीतरी, सपोज एम राहील, एक छोटासा पॉइंटचा मास राहील दॅट इज डीएम. बघा समजा आपल्याला माहिती आहे एक मोठा स्टोन असतो, त्या स्टोनला जर ब्रेक केलं तर असे छोटे छोटे हे बनतात, स्टोन बनतात, आणि त्या स्टोनला आपण जर असं म्हणजे ब्रेक करत गेलो म्हणजे प्रेशर मशीन मध्ये जर टाकलं त्याची गिट्टी बनते किंवा डस्ट बनते किंवा स्मॉल स्मॉल पार्टिकल बनते, बरोबर. तर विचार करा हा एक स्टोन आहे, याचं मास आहे समजा एम, तिथं छोट्याशा पॉइंटचं मास किती राहील, तर त्या पॉइंटचं मास येईल डीएम. म्हणजे सपोज हे टोटल मासचं जर असेल 50 kg, त्याची राहू शकते समजा 1 kg. 1 kg खूप झालं, याचं राहू शकते समजा 0.5 kg, 0.5 kg किंवा 0.1 ग्रॅम सुद्धा राहू शकते. एक छोटा पॉइंट घेतला आपण, तर हा जो छोटा पॉइंट आहे या पॉइंटला मी नाव देतो पी, आणि या पी चं जे मास आहे ते आहे डीएम. पी चं मास काय आहे डीएम. चला इथपर्यंत समजलं असेल.
आता त्याच्यानंतर बघा मुलांनो, आपण काय करू, या सेंटर पासून त्या पॉइंटला जॉईन करू. म्हणजे या पॉइंट पासून हे असं या टाइप मध्ये हे जॉईन करू आणि हे सुद्धा जॉईन करू. समजले इथपर्यंत? डायग्राम काढून घ्या मुलांनो. डायग्राम काढली त्याच्यानंतर पहा, आपण याला नाव देऊ. समजा याला मी नाव दिलं ओ, याला नाव देऊ ओ, याला देतो मी एम, या पॉइंटला नाव देतो मी एम. आणि मुलांनो इथे मी असं लिहितो की जे एम पासून पी चं डिस्टन्स आहे, एम पासून पी चं जे डिस्टन्स आहे त्याला मी डिनोट करतो आर नॉट न. कशाने डिनोट करतो? आर नॉट. आणि ओ पासून जे पी चं डिस्टन्स आहे त्याला मी डिनोट करतो आर न. चला इथपर्यंत समजेल. त्याच्यानंतर मुलांनो मी ते ऍडजस्टमेंट करतो, याला थोडंसं इकडे म्हणजे पी पासून एक परपेंडिक्युलर ड्रॉ करतो आणि याला सुद्धा या साइडने मी असं वाढवतो. म्हणजे इथे अँगल किती बनेल? 90. हे नवीन आहे म्हणजे इथं, म्हणजे नवीन झालं तर इथं मी नाव देतो एन. काय दिलं मी? एन. आता बघा मुलांनो, हा एम पासून एन याची पण काहीतरी लेंथ राहील, तर याची लेंथ आपण डिनोट करू एच न. कशाने डिनोट करू आपण? एच न. 1 मिनिट, पेन दुसरा पाहिजे. याला आपण कशाने डिनोट केलं? एच न. आता पहा मुलांनो, सर्वात सोपी आहे. एक आपल्याशी ट्रायंगल बनलाय सरळ सरळ. तर ट्रायंगल कसा आहे तो? तर ट्रायंगल आहे आपल्यापाशी OPN. इथपर्यंत समजलं? आता पहा, आपण सर्वात आधी काय लिहू मुलांनो, तर आपण सर्वात आधी हा मोमेंट ऑफ इनर्शिया करू. तर मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो? तर m * r चा स्क्वेअर. पण इथे m आहे का? हे पहा, मोमेंट ऑफ इनर्शिया I = mr². बट इथे जर पाहिलं आपण तर मास dm आहे, तर हे कसं होईल? dm * r². म्हणजे इंटिग्रेशन ऑफ, याला असं लिहितो आपण di सॉरी याला आपण लिहितो I = इंटिग्रेशन ऑफ dm r². r² बाहेर येतो, इंटिग्रेशन ऑफ dm हा m होतो, म्हणजे m r² या टाइप मध्ये लिहितो. तर पहा, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट धिस ऍक्सिस काय असते डेफिनेशन? मास अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. म्हणजे समजा ही जी एखादी ऍक्सिस आहे, याच्यापासून समजा हा काहीतरी डिस्टन्स वर एखादा मास आहे आणि हे डिस्टन्स आहे सपोज x, तर आपण काय करतो m * h चा स्क्वेअर. मग इथे कसं होईल मुलांनो? इथे होईल पहा, इंटिग्रेशन ऑफ dm * OP चा स्क्वेअर. OP चा स्क्वेअर. समजलं? याला आपण लिहू शकतो OP म्हणजे r, सो r² dm म्हणजे इंटिग्रेशन ऑफ r² dm. समजलं? त्याचप्रमाणे दुसरं पाहू शकतो आपण, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट धिस ऍक्सिस, दॅट इज IC. IC सुद्धा काय येईल? इंटिग्रेशन ऑफ मास इन dm आणि त्याचं डिस्टन्स आहे r नॉट चा स्क्वेअर म्हटल्यापेक्षा त्याचं डिस्टन्स आहे mp चा स्क्वेअर. म्हणजे हे होईल इंटिग्रेशन ऑफ r नॉट स्क्वेअर dm. मुलांना मी समटाइम्स r असा लिहितो, समटाइम्स r मी असा लिहितो. कन्फ्युज व्हायचं नाही, एकच r आहे. जे व्यवस्थित वाटलं ते मी लिहितो. म्हणून नाही तसं इथे वेगळा r लिहिला आणि इथे वेगळा r लिहिला, इथे पण डिफरंट r आहे. r हा सगळा सेम आहे. असा लिहा, असा लिहा, असा लिहा, r हा आपला सेम आहे. त्यामुळे कन्फ्युज व्हायचं नाही. फक्त स्मॉल r आणि कॅपिटल R मध्ये डिफरन्स आहे. चला इथपर्यंत नोट करा मुलांनो. मी 1 मिनिट पाहतो, कॅमेरा सुरू आहे आपला. चला सुरू आहे आपला कॅमेरा. आता पहा, सरळ आहे. एक पायथागोरस थेरम लिहू आपण. बाय युजिंग पायथागोरस थेरम इन ट्रायंगल. कोणत्या ट्रायंगल मध्ये लिहू मुलांनो? हा ONP मध्ये लिहू. इन ट्रायंगल ONP. काय असते पायथागोरस थेरम? सर्वांना माहित आहे. हायपोटेन्यूजचा स्क्वेअर इक्वल टू वन साइड स्क्वेअर प्लस टू साइड स्क्वेअर. म्हणजे इथे येईल OP चा स्क्वेअर इक्वल टू ON चा स्क्वेअर प्लस PN चा स्क्वेअर. समजलं? आता ON पहा. ON काय आहे? तो ON आहे आपल्यापाशी OM प्लस MN. पहा, हे आपलं वरुड आहे, हे आपली मुळशी आहे. आपली म्हणजे लोकांची मुळशी आहे आणि हे सर्वांचं अमरावती आहे, असंच म्हणू शकतो ना आपण. समजा आपल्याला जर विचारलं वरुड ते अमरावतीचं डिस्टन्स, तर आपण काय म्हणू? वरुड प्लस मुळशी प्लस अमरावती, असंच म्हणू आपण.
म्हणजे पहा, वरुड ते अमरावती, वरुड ते जर मोशी 34 असेल आणि हे जर 52 असेल तर आपण काय म्हणू, सहसा किती आहे, 86 किलोमीटर आहे. म्हणजे या टाइप मध्ये आपण सॉल्व्ह करू शकतो. मग आता पहा ओएन, पहा तर ओएन काय आहे, ओएन आहे आपल्याशी ओएम प्लस एम एन, म्हणजे याला लिहू आपण ओएम प्लस एम एन त्याचा स्क्वेअर, ओएम प्लस एम एन त्याचा स्क्वेअर प्लस पी एन चा स्क्वेअर. चला मुलांनो, इथपर्यंत समजलं का? इथपर्यंत जर समजलं असेल तर पॉज करा आधी व्यवस्थित, आता म्हणजे आधीपासून बघा आणि पुन्हा पहा. मुलांना ऍक्च्युअल मध्ये जे प्रॅक्टिस सिरीज असते याचा अर्थ असा की तुमचा हा रेग्युलर अभ्यास झालेला आहे, त्यामुळे आपण हे थोडंफार फास्ट मध्ये येत असेल तर थोडं जर फास्ट होत असेल तर तुम्ही स्पीड हा कमी करू शकता, म्हणजे माझा नाही आपल्या व्हिडिओचा स्पीड कमी करू शकता. आता पहा ओएम प्लस एम एन आहे, ए प्लस बी लावू शकतो आपण, ए प्लस बी होल स्क्वेअर, याचा येईल ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए इंटू बी प्लस बी स्क्वेअर प्लस पी एन चा स्क्वेअर. समजलं मुलांना इथपर्यंत? आता पहा, आणि आता इथे अजून पहा, आपण इथे असं लिहू शकतो, याला इक्वेशन नंबर 1 म्हटलं, याला इक्वेशन नंबर 2 म्हटलं, याला इक्वेशन नंबर 3 म्हटलं आणि याला इक्वेशन नंबर 4 म्हटलं. आता काय करू मुलांना, आपण हा छोटासा ट्रायंगल कन्सिडर करू, दॅट इज एम एन पी. हा सुद्धा एक ट्रायंगल आहे. तर आपण जर ट्रायंगल कन्सिडर केला इन ट्रायंगल एम एन पी बाय युजिंग पायथागोरस थेरम. काय होईल पायथागोरस थेरम मुलांना याच्यामध्ये? तर पहा पीएम चा स्क्वेअर इज इक्वल टू एम एन स्क्वेअर प्लस एन पी स्क्वेअर किंवा एम एन स्क्वेअर प्लस पी एन स्क्वेअर. हे झालं इक्वेशन नंबर 5. सो मुलांनो आता पहा, याच्यामध्ये एम एन स्क्वेअर प्लस पी एन स्क्वेअर काय आलं आपलं, पी एम स्क्वेअर. आणि इक्वेशन नंबर 4 मध्ये पहा, इथे पण एक टर्म आहे एम एन स्क्वेअर प्लस पी एन स्क्वेअर. म्हणून या एम एन स्क्वेअर प्लस पी एन स्क्वेअरला पी एम स्क्वेअर लिहू शकतो. तर मुलांना आता मी याला इरेज करतो, या वरची साईड पूर्ण, हे लक्षात ठेवा, म्हणजे तुम्ही अशी लिहिलेलं असेलच किंवा स्क्रीनशॉट काढलेला असेल. तर पहा इक्वेशन आपलं 4 काय येईल आपल्या याच्यामधून, इक्वेशन 4 येईल आपलं ओपी चा स्क्वेअर इक्वल टू ओएम चा स्क्वेअर प्लस ट्वाइस ओएम एम एन आणि या टर्मला मी लिहितो प्लस पीएम चा स्क्वेअर. चला समजले इथपर्यंत? अगदी सोपी आहे. आता हे जे इक्वेशन आलं इक्वेशन नंबर 6, या इक्वेशन 6 ला आपण इंटिग्रेट करू, म्हणजे छोट्यासाठी झालं ना, एका पॉइंट साठी झालं, आपल्याला टोटल बॉडी साठी पाहिजे. मग छोट्या गोष्टीहून जर मोठी गोष्ट काढायची असेल तर आपण इंटिग्रेशन वापरतो, आणि मोठ्या गोष्टीहून जर छोटी गोष्ट काढायची असेल तर आपण डेरिव्हेटिव्ह वापरतो. हे तुम्हाला माहित असेल. याला मी काय करतो मुलांनो, इंटिग्रेट अँड मल्टिप्लाय बाय डीएम ऑन बोथ साइड. आता जर मी याला इंटिग्रेट केलं आणि मल्टिप्लाय बाय डीएम केलं ऑन बोथ साइड, तर माझ्यापाशी येईल पहा ओपी स्क्वेअर डीएम इज इक्वल टू ओएम स्क्वेअर डीएम प्लस इंटिग्रेशन ऑफ ट्वाइस ओएम एम एन डीएम प्लस इंटिग्रेशन ऑफ पीएम स्क्वेअर डीएम. आता पहा ज्यांचं मॅथ नसेल त्याचं इंटिग्रेशनचं साइन पहा असा यस नाही करायचा, या टाइप मध्ये करायचा, म्हणजे असा यस, म्हणजे असा थोडासा वरत असा आणि नंतर असा, नाही तर मॅथ नसेल तर प्रॉब्लेम येईल. तर पहा आता यानंतर काय होईल मुलांनो, जे आपण इक्वेशन 1 2 म्हटलं होतं किंवा सरळ आपण याच्या व्हॅल्यू ठेवून देऊ. पहा ओपी स्क्वेअर डीएम, ओपी स्क्वेअर, ओपी चा स्क्वेअर म्हणजे आर चा स्क्वेअर, इथे येईल आर स्क्वेअर डीएम, इथे येईल ओएम, ओएम म्हणजे ओएम दॅट इज एच स्क्वेअर डीएम प्लस 2 हा कॉमन येईल, इंटिग्रेशन आतमध्ये राहील. ओएम काय आहे, एच आहे, एम एन काय आहे आपल्यापाशी, किंवा आपण याला असं लिहू 2h बाहेर लिहू, आतमध्ये एम एन आहे, एम एन ची व्हॅल्यू आहे x, तो h डीएम प्लस पीएम स्क्वेअर, पीएम चा स्क्वेअर, पीएम स्क्वेअर म्हणजे इंटिग्रेशन ऑफ आर नॉट स्क्वेअर डीएम. आता पहा हे जे आहे h डीएम तर हे इक्वल टू 0 होते, h डीएम हे इक्वल टू 0 होते.
the moments of the all particle about the center of mass is zero किंवा by definition of center of mass इथे काय लिहायचं आहे आपल्याला by definition of center of mass x dm equal to 0 मग हे जर 0 झालं तर हे इक्वेशन नंबर 7 आलं होतं आपलं इक्वेशन 7 कसं आहे मुलांनो that is r square dm plus हा कॉमन आहे h स्क्वेअर बाहेर येईल आतमध्ये राहील dm प्लस 2h into 0 म्हणजे टोटल 0 होऊन जाईल प्लस r नॉट स्क्वेअर dm आता पहा इक्वेशन 1 आणि 2 इक्वेशन 1 2 जे लिहिले होते आपण आणि तुम्हाला मी इथे सांगितलं होतं इंटिग्रेशन ऑफ dm काय होते m होते तर पहा r स्क्वेअर dm काय होतं मुलांनो इंटिग्रेशन ऑफ r स्क्वेअर dm that is moment of inertia about this axis that is I naught हे फ्रॉम इक्वेशन फर्स्ट एंड सेकंड वाला बरं is equal to h square integration of dm is m plus this value is 0 plus integration of r square dm is equal to moment of inertia about center that is ic म्हणजे जर आपण याला बघितलं याला आपण जर रिअरेंज केलं मुलांनो त्याला रिअरेंज केलं तर I नॉट इक्वल टू IC प्लस एम एच चा स्क्वेअर तर हेन्स प्रूफ आपलं जे स्टेटमेंट होतं ते झालं आपलं प्रूफ हे तुम्ही लिहून घ्या मुलांनो याच्या नंतरचं जे आहे दॅट इज कोनिकल पेंडुलम तर कोनिकल पेंडुलम आपण डिस्कस करू आता पहा मुलांनो दुसरं आपण सॉल्व करू दुसरं जे न्यूमेरिकल आहे आपलं दॅट इज कोनिकल पेंडुलम काय आहे आपल्याशी कोनिकल पेंडुलम आता व्हॉट इज इन बाय कोनिकल पेंडुलम तर कोनिकल पेंडुलम इज अ सिंपल पेंडुलम कोनिकल पेंडुलम इज अ सिंपल पेंडुलम which gives the such motion कोनिकल पेंडुलम कोनिकल पेंडुलम म्हणजे काय आहे एक प्रकारचं पहा एक रिजिड सपोर्ट असतो या टाइप मध्ये त्यानंतर एक अशी स्ट्रिंग असते ह्या स्ट्रिंगला काय असते एक या टाइप मध्ये ती काय करते मुलांनो जशी बर्थडे आपल्या वाढदिवसाची टोपी असते ना त्या टाइप मध्ये एक मोशन होते समजा हा जो बॉब आहे हा बॉब हॉरिझॉन्टल सर्कल डिस्क्राइब करतो तर ही जी स्ट्रिंग आहे तर स्ट्रिंग एक कोन डिस्क्राइब करतो म्हणजे की डेफिनेशन होईल कोनिकल पेंडुलम that is CP लिहितो मी is a simple pendulum conical pendulum is a simple pendulum which gives such motion that bob ह्या जो असतो ना आपण जो बॉल लावतो त्याला बॉब म्हणतो बॉब डिस्क्राइब horizontal circle and string describe a cone पहा मुलांनो याचं एक्झाम्पल देतो मी तुम्हाला मला माझं चार्जर दिसू द्या चार्जर हा हे जुनं चार्जर भेटले पहा समजा हे आहे हा आहे स्ट्रिंग हा समजा या टाइप मध्ये स्ट्रिंग आहे आणि हा एक बॉब आहे हे कसं मोशन होईल मुलांना या टाइप मध्ये हे मोशन होते असं म्हणजे जर आपण खालून जर पाहिलं किंवा इथं जर पाहिलं या चार्जरला पहा अडॅप्टरला पहा इथे तुम्हाला असं एक कोन दिसून राहिला म्हणजे जर तुम्ही सपोज या टाइप मध्ये जर पाहत असेल तर ती अशा टाइप मध्ये म्हणजे मूव्ह होत आहे म्हणजे हा जो बॉब आहे हे काय कोणाला येतात हॉरिझॉन्टल सर्कल डिस्क्राइब करत आहे आणि जर तुम्ही इथे पाहिलं मुलांना तर पहा इथे असं चाललं तुम्ही इथे कॉन्सन्ट्रेट करा इथे या पॉइंटला जर होत असेल तर तुम्ही पहा हे जर असा कोन डिस्क्राइब असा जर हा सर्कल डिस्क्राइब होत असेल तिथे कोन बनतो इथे काय बनतो कोन बनतो कोन नाही बनत कोन बनतो कोन ट्रिग्नोमेट्रिकचे जे असते ना आपले जॉमेट्रिक शेप त्याला कोन तर इथे बनेल कोन दॅट इज थीटा बनेल मुलांनी ते अँगल आता पहा याला आपण इथपर्यंत झालं आपलं डिस्क्राइब द कोन इज नोन ॲज द कोनिकल पेंडुलम इज कॉल्ड ॲज कोनिकल पेंडुलम समजलं किंवा असं तुम्ही लिहू शकता कोनिकल पेंडुलम इज अ सिंपल पेंडुलम
which has inextensible string masslet having the rigid support असं सुद्धा तुम्ही त्याला लिहू शकता. पण प्रॉपर डेफिनेशन एवढी आहे तुम्ही हे सुद्धा लिहा. याच्यामध्ये आपलं महत्त्वाचं आहे याच्यामध्ये सांगायचं आहे आपल्याला तर जो बॉब आहे तो बॉब हा हॉरिझॉन्टल सर्कल डिस्क्राइब करतो तर कोन आहे सॉरी द स्ट्रिंग आहे तर स्ट्रिंग काय डिस्क्राइब करते कोन डिस्क्राइब करते. आता मुलांना आपल्याला काय दिलंय आपल्याला दिलाय म्हणजे आपल्याला फाइंड करायचं आहे ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर इट्स टाइम पिरियड. ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर इट्स टाइम पिरियड. तर मुलांनी तुम्ही लिहिलं असेल याला मी इरेज करतो. तुम्ही जर लिहायचं असेल तर पॉज करून लिहून घ्यायचा फक्त. अरे हेडिंग पण मिटवलं मी तर. कोनिकल पेंडुलम याचं काय करायचं आहे आपल्याला याचा आपल्याला करायचं आहे अवर एम इज टाइम पिरियड. तर पहा मुलांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे दोन डायग्राम काढायचे याच्यात 4 मार्कासाठी दोन डायग्राम काढायचे. पहा दोन डायग्राम म्हणजे एक काढायची इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आणि दुसरी काढायची नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. आता इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आणि नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे काय तर इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे साधा सांगतो मी तुम्हाला. ऍक्च्युअल मध्ये इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे जिथे काय होते न्यूटन्स लॉ अप्लाय होते व्होल्ट चांगले होते. पण बघा काय असते इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स पाहण्याचा दृष्टिकोन पाहण्याचा दृष्टिकोन म्हणजे आता जर आपण पाहिलं आपल्या घरी आपण समजा गावाला गेले असेल तरी समजा सर्व आपले सिबलिंग्स जे असते समजा चुलत भाऊ वगैरे सर्व आपण एका ठिकाणी जमा होतो. मग आपल्या गावला एखाद्याच्या म्हणजे आपल्या काकाची तो बंगडी असते त्यामध्ये आपण सर्वजण बसतो आणि काय करतो आपण असे मोठे म्हणजे काय करतो असं ट्रॅगलच करतो म्हणजे सरळ आपण त्यामध्ये झोके देतो. बरोबर आहे. आता विचार करा सपोज तुम्ही त्या फ्रेम मध्ये बसले. तुम्ही काय बसले त्या फ्रेम मध्ये बसले म्हणजे फ्रेम मध्ये म्हणजे तुम्ही त्या बंगडीमध्ये बसले. तुम्हाला काय वाटेल मुलांना नेहमी तर तुम्ही टुवर्ड्स दी सेंटर येऊन राहिले. काय म्हणले टुवर्ड्स दी सेंटर म्हणजे तुम्ही कसे आहे इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये. पण जर तुमचा एखादा छोटा भाऊ म्हणा किंवा छोटी बहीण म्हणा जिला भीती वाटते ती बाहेर उभी आहे तर तिला काय वाटेल तर जेव्हा तुम्ही तिला असं वाटेल तर तुम्ही सेंटर पासून बाहेर चालले. तिला काय वाटेल तुम्ही सेंटर पासून बाहेर चालले आणि तुम्हाला काय वाटेल आपण सेंटर पाशी घेऊन राहिलो मग टुवर्ड्स दी सेंटर घेऊन राहिलो. हे लक्षात ठेवायचं. नाही वाटत असेल तर आता असं इमॅजिन करून पाहायचं. तर पहा सर्वात पहिले एक या टाइप मध्ये काय राहील एक असा थ्रेड राहील आपला दोन्ही ह्याच्यात. इथे मी डायग्राम काढतो इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आणि इथे जातो मी हे दिस इज द डायग्राम फॉर नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. हँडरायटिंग मुलांना थोडी अशी कर्सिव्ह टाइप होत असेल. आता बघा त्याच्यानंतर काय करायचं मुलांना आता हा काय होईल एक प्रकारे एक तर या पोझिशनला जाईल किंवा या पोझिशनला जाईल. तुम्ही कोणत्याही पोझिशनला घ्या. मी या पोझिशनला देतो त्याला. चला समजलं इथपर्यंत. तो बॉब इथं आला. आता हा बॉब रिमूव्ह करतो हा पण बॉब रिमूव्ह करतो आणि याला इथपर्यंत असं अटॅच करतो. बरोबर आहे. आता इथे पण काय होईल सेम होईल. इथे पण या टाइप मध्येच येईल. इथे पण आपण याला आर ने आर म्हणजे सॉरी हे आपण असं अटॅच करू. आता हे डिस्टन्स इथे राहील ते कसा काय कुणाला तो एक प्रकारचा सर्कल कंप्लीट करते. तर सर्कलला काय राहील डायमीटर राहील तर हाफ काय राहील त्याची रेडियस. तर हे झाली त्याची आर हे सुद्धा झाली त्याची आर. आताच म्हटलं मी आर दोन टाइपची लिहितो. एक तार असा लिहितो एक तार असा लिहितो कन्फ्युज नाही व्हायचं. त्यानंतर मुलांनो ही जी लेंथ आहे याला आपण लेंथ म्हणू त्याची. ज्या स्ट्रिंग राहील ना तर स्ट्रिंगची ही लेंथ आहे. सपोज हा हे पहा या टाइप मध्ये तर ही काय झाली त्याची लेंथ झाली. त्यानंतर पहा इथे काय बनवून राहिलं मुलांना तो अँगल बनवून राहिला. इथे अँगल बनवतो थीटा. इथे सुद्धा अँगल बनवतो थीटा. डायग्राम सेम सेम इथे. त्यानंतर पहा हा जो आहे पॉइंट या पॉइंटला मी ओ म्हणतो म्हणजे ओरिजिनल पॉइंट आहे. हा सुद्धा ओरिजिनल पॉइंट आहे म्हणजे इनिशियल पॉइंट आहे ओ. समजा याला आपण नाव देऊ ए म्हणू का किंवा याला नाव देतो मी ए. या पॉइंटला देतो ए या पॉइंटला देतो ओ आणि या पॉइंटला देतो बी. इथे सुद्धा ओ इथे देतो ए आणि इथे देतो बी. चला समजेल. हे तुम्हाला थोडंफार हे होत असेल त्यामुळे हे असे रिमूव्ह करतो. लक्षात ठेवा दिस इज अ इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स अँड दिस इज अ नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. मी इथे लिहितो इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. आता हा जो बी पॉइंट आहे थोडा मी या साइडने लिहितो
हा पण बी पॉइंट मी थोडा ह्या साईडला लिहितो. काय होईल मुलांनो, जो इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आहे तिथे एम व्ही स्क्वेअर बाय आर लागेल आणि नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आहे तिथे एम आर ओमेगा स्क्वेअर लागेल. म्हणजे नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये एक सेंट्रीफ्युगल फोर्स लागेल, तर इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये सेंट्रीपिटल फोर्स लागेल. आता बघा मुलांनो, काय होईल, याचं पण लेंथ लिहायची आहे, याची लेंथ एल आहे. त्यानंतर इथे अँगल किती बनेल, इथे अँगल बनेल 90. हा अँगल किती बनेल, हा बनेल 90. हा सुद्धा किती बनेल मुलांनो, हा अँगल बनेल 90. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, टाइम पिरियड काढायचा आहे. तर आपण काय करू, समजा टाइम पिरियड आपल्याला काढायचा आहे, तर इथे जो बॉब राहील, हा बॉब काय येईल, त्या बॉबची इथे टेन्शन राहील, ह्या बॉबचं राहील या स्ट्रिंग मध्ये टेन्शन राहील आणि या बॉबचं सुद्धा काय राहील, असं टेन्शन राहील. टेन्शनला मी डिनोट करतो टी डॅशनं. टेन्शनला डिनोट काय करतो, टी डॅशनं. टी डॅशनं जर डिनोट केलं मुलांना, आणि इथं बॉब आहे म्हटलं आपण, इथं काय होता आपला बॉब आहे, तर हा पहा, हा टेन्शन टी डॅश रिझॉल्व इनटू टू कंपोनंट्स. आपण रिझोल्युशन ऑफ वेक्टर शिकलो असेल, तर रिझोल्युशन ऑफ टू कंपोनंट म्हणजे या टाइप मध्ये ते रिझॉल्व होईल, या टाइप मध्ये आणि हे या टाइप मध्ये. इथे होईल टी डॅश कॉस थिटा, टी डॅश कॉस थिटा, आणि हा कंपोनंट रिझॉल्विंग दॅट इज टी डॅश साइन थिटा. इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आहे, ह्या टी डॅश कॉस थिटाला, हे बघा टी डॅश साइन थिटा इथे लिहितो, हा टी डॅश कॉस थिटाला म्हणजे त्या बॉबचं वेट बॅलन्स करेल. तर बॉबचं वेट किती राहील, दॅट इज यम इंटू जी. किती राहील, यम इंटू जी. आता इथे पहा, हा नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स, नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. इथे काय होईल मुलांनो, अजून एक राहिलं. आता हा जो टी डॅश साइन थिटा जो कंपोनंट आहे, टी डॅश साइन थिटा जो कंपोनंट आहे, याला कोण बॅलन्स करेल, याला बॅलन्स करेल एम व्ही स्क्वेअर बाय आर. सेंट्रीपिटल फोर्स, सेंट्रीपिटल फोर्स काय असते, नेसेसरी असतो. सेंट्रीपिटल फोर्स सर्क्युलर मोशन होण्यासाठी नेसेसरी आहे. आता इथे काय राहील मुलांनो, इथे राहील पहा टी डॅश साइन थिटा, हा राहील आपला टी डॅश, याला आपण रिझॉल्व करू टी डॅश कॉस थिटा, आणि याला जो बॅलन्स करेल तो करेल एम आर ओमेगा स्क्वेअर. कोण बॅलन्स करेल, सेंट्रीफ्युगल फोर्स, दॅट इज एम आर ओमेगा स्क्वेअर. आता ऍक्च्युअल मध्ये एम व्ही स्क्वेअर बाय आर आणि एम आर ओमेगा स्क्वेअर हे सेमच आहे. म्हणजे ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू जर तुम्ही केली व्ही इक्वल टू आर ओमेगा, ओमेगा इक्वल टू व्ही बाय आर, आणि ते जर ठेवलं हे आणि हे सेम. तर चला मुलांना, आता आपण टाइम पिरियड आपल्याला डिनोट करायचा आहे. तर सर्वात पहिले आपण या टाइप मध्ये लिहिलं, तर कन्सिडर द पेंडुलम रिजिड सपोर्टला आहे, त्याचा जो बॉब आहे, म्हणजे बॉब काय डिस्क्राइब करून हॉरिझॉन्टल सर्कल, तर स्ट्रिंग काय डिस्क्राइब करून राहिली, एक कोन डिस्क्राइब करून राहिली. सो मुलांना आपण यावरून हे इक्वेशन बॅलन्स करू शकतो. तर चला मुलांना मी याच्यासाठी देतो, दॅट इज नॉन इनर्शियल साठी देतो मी. तर पहा, नॉन इनर्शियल आपल्याला एकदम सोपी जाईल, म्हणजे हे सुद्धा सोपी जाते आणि ते पण सुद्धा सोपी जाते. आपण हे घेऊ. पहा इथे काय राहील मुलांनो, तर जो टी डॅश कंपोनंट आहे, हा टी, हा रिझॉल्व झाला टी डॅश साइन थिटा आणि टी डॅश कॉस थिटा. हा अँगल राहील, इथे पण अँगल राहील. काही केस मध्ये कोणी इथे एमजी ला बॅलन्स करते, म्हणजे एमजी कॉस थिटा आणि एमजी साइन थिटा बॅलन्स करतात. पहा आपण याच्यामधून करून राहिलो, तर आपण काय करू शकतो मुलांनो, टी डॅश कॉस थिटाला कोण बॅलन्स करेल, तर टी डॅश कॉस थिटाला हा एम आर, सॉरी हा एमजी बॅलन्स करेल. काय बॅलन्स करेल, एमजी बॅलन्स करेल. सो टी डॅश कॉस थिटा इक्वल टू एमजी. दिस इज इक्वेशन नंबर 1. त्यानंतर जो कोणचा कंपोनंट आहे मुलांनो, दॅट इज हॉरिझॉन्टल कंपोनंट. हॉरिझॉन्टल कंपोनंट कोणचा आहे आपल्यापाशी, हॉरिझॉन्टल वर्टिकल कोणचा आहे, हा कंपोनंट आहे जो दॅट इज टी डॅश साइन थिटा इक्वल टू एम आर ओमेगा स्क्वेअर. दिस इज इक्वेशन नंबर 2. आपल्याला माहित आहे कोणताही वेक्टर हा दोन वेक्टर मध्ये रिझॉल्व होतो. एक असतो वर्टिकल कंपोनंट आणि एक असतो त्याचा हॉरिझॉन्टल कंपोनंट. आता वर्टिकल कंपोनंट म्हणजे उभा आणि हॉरिझॉन्टल कंपोनंट म्हणजे आडवा. तर पहा आता इथे विचार करा आपण, टी डॅश कॉस थिटा इक्वल टू एमजी आणि टी डॅश साइन थिटा इक्वल टू एम आर ओमेगा स्क्वेअर. या इक्वेशनला काय करू मुलांनो, इक्वेशन 2 डिवाइडेड बाय इक्वेशन 1 करू. सोपी आहे. काय होईल मुलांनो, साइन थिटा अपॉन कॉस थिटा इक्वल टू, हे पहा एम आर ओमेगा स्क्वेअर, हे पहिले एम आर ओमेगा स्क्वेअर अपॉन एम जी, म्हणजे एम एम कॅन्सल, सरळ सरळ एम एम कॅन्सल होईल. तर आपल्या भाषेत येईल साइन थिटा अपॉन कॉस थिटा इक्वल टू आर ओमेगा स्क्वेअर अपॉन जी. आता पहा मुलांनो, हा जी ला मी इथे मल्टिप्लाय करतो, साठी जी साइन थिटा क्रॉस मल्टिप्लाय केला आणि आर ला इथे आणलं, दॅट इज आर कॉस थिटा इज इक्वल टू आलं माझ्या पाशी ओमेगा स्क्वेअर.
इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर. आता त्याच्यानंतर जर मी विचार केला की आर ची जर मला व्हॅल्यू पाहिजे असेल, या आर ची व्हॅल्यू जर पाहिजे असेल, तर इन ट्रायंगल AOB, इन ट्रायंगल AOB साइन थीटा काय होईल मुलांनो? साइन थीटा असते सोहम. काय असते? सोहम. दॅट इज अपोजिट अपॉन हायपोटेन्यूस. हे तुम्हाला माहित पाहिजे. सोहम चहा टोस्ट. सोहम साइन अपोजिट अपॉन हायपोटेन्यूस कॉस ऍडजसेंट अपॉन हायपोटेन्यूस tan अपोजिट अपॉन ऍडजसेंट. पहा साइन थीटा अपोजिट अपॉन हायपोटेन्यूस. अपोजिट कोणची साइड होईल मुलांनो? पहा आता काय होते, खूप वेळा प्रॉब्लेम जातो की आपण इथे पण अँगल राहतो आपला, मग आपल्याला माहित आहे की जी अपोजिट साइड असते ती अँगलच्या अपोजिट असते, तर आपण ही घेतो. म्हणजे ही h इज द हाईट, h इज द हाईट, तर आपण ही घेतो. ही नाही घ्यायची. ऍक्च्युअल मध्ये कोणता आहे अँगल? ह्या. तर याच्या अपोजिट कोणची आहे? r अपॉन हायपोटेन्यूस 90 च्या अपोजिट दॅट इज l. सो यावरून जर r ची व्हॅल्यू पाहिजे असेल तर r येईल l sin थीटा. आणि हे या इक्वेशन मध्ये ठेवू आपण. इक्वेशन थर्ड मध्ये ही इक्वेशन व्हॅल्यू, ही 4 नंबरची व्हॅल्यू ठेवू. सो इक्वेशन थर्ड कोण कसं येईल मुलांनो आपलं? इक्वेशन थर्ड येईल g sin थीटा अपॉन r ची व्हॅल्यू राहील l sin थीटा आणि इथे येईल cos थीटा इक्वल टू ओमेगा स्क्वेअर. इथपर्यंत नोट करा मुलांनो. हे इरेज करतो मी या साईडचं. चला झालं असेल मुलांना या साईडचं तुमचं. हे इरेज करतो मी. ही डायग्राम पण इरेज करून देतो. काय मुलांना आता ह्या साइन हा साइन कॅन्सल, तर वरती राहील फक्त g अपॉन राहील l cos थीटा इक्वल टू ओमेगा स्क्वेअर. आता ओमेगा स्क्वेअर इज द अँगुलर स्पीड. मग अँगुलर स्पीड काय असते? ट्वाइस पाय अपॉन टी. ओमेगाला आपण काय लिहितो? ओमेगाला लिहितो ट्वाइस पाय अपॉन टी. तेव्हा आपल्याला माहिती आहे टाइम पिरियड इज इक्वल टू काय असते? सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल अपॉन लिनियर वेलोसिटी. पहा टी काय असते? सर्कम्फरन्स ऑफ सर्कल अपॉन लिनियर वेलोसिटी. सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल किती असते? ट्वाइस पाय आर अपॉन लिनियर वेलोसिटी किती असते मुलांनो? v इक्वल टू टाइम पिरियड t. आपल्याला माहित आहे रिलेशन बिटवीन लिनियर वेलोसिटी आणि अँगुलर वेलोसिटी इज गिवन बाय v इक्वल टू r ओमेगा. सो v बाय r काय होईल? ओमेगा. आणि r बाय v काय होईल मुलांनो? 1 अपॉन ओमेगा. म्हणून इथे आलं 2 पाय अपॉन ओमेगा. हे लक्षात ठेव जा, 2 पाय अपॉन ओमेगा. तर आपण आता सरळ ही लिहू. बघा हा ओ राहिला. काही मुलांनो दॅट इज ट्वाइस पाय अपॉन टी याचा स्क्वेअर, ओमेगाचा स्क्वेअर. इथे आलं g अपॉन l cos थीटा. याला स्क्वेअर करू. 2 चा स्क्वेअर 4, पायचा स्क्वेअर पाय स्क्वेअर, टी चा स्क्वेअर टी स्क्वेअर. हे येईल g अपॉन l cos थीटा. आपल्याला काय काढायचं आहे? टाइम पिरियड. म्हणून आपण टी स्क्वेअर आहे तर आपल्याला टी काढायचं आहे. तर टी कसा निघेल आपला? बघा मुलांनो टी कसा निघेल? तर याला आपण याला वळतं तर याला पण वळतच आहे. तर सरळ सरळ हे येईल टी स्क्वेअर अपॉन 4 पायचा स्क्वेअर आणि l cos थीटा अपॉन g. समजलं? आता बघा टी स्क्वेअर पाहिजे तर टी स्क्वेअर मी ऍज इट इज ठेवतो. म्हणजे टी पाहिजे आपल्याला तर टी स्क्वेअर मी जसा तसा ठेवतो. हा 4 पाय स्क्वेअर इथं मल्टिप्लाय मध्ये नेतो. 4 पाय स्क्वेअर l cos थीटा अपॉन g. याहून जर आपण पाहिलं तर टी जर पाहिजे असेल तर ही पूर्णच्या पूर्ण टर्म कशामध्ये जाईल मुलांनो? अंडर रूट मध्ये जाईल. सो l cos थीटा अपॉन g. चला याच्या समोर काय होईल मुलांनो? काय स्क्वेअर रूटच्या बाहेर 4 चा अंडर रूट 4 इज इक्वल टू 2. म्हणजे t इक्वल टू पाय. इथे येईल बाहेर 2 पाय स्क्वेअर. हे पहा पायचा स्क्वेअर आणि अंडर रूट 2 आणि स्क्वेअर आणि अंडर रूट कॅन्सल तर बाहेर येईल पाय अपॉन नी अंडर रूट मध्ये काय येईल? अंदर l cos थीटा अपॉन g. दिस इज द गिवन एक्सप्रेशन किंवा रिक्वायर्ड एक्सप्रेशन फॉर द टाइम पिरियड फॉर द कोनिकल पेंडुलम. आता मुलांनो ही तिथपर्यंत सॉल्व्ह करायचं आहे, पण याच्यानंतर सुद्धा तुम्ही सॉल्व्ह करू शकता. पहा
इन ट्रायंगल AOB कॉस थिटा काय होईल मुलांनो, कॉस थिटा असतो ऍडजेसंट अपॉन हायपोटेन्युअस. ऍडजेसंट कोणचा आहे अपॉन हायपोटेन्युअस, ऍडजेसंट हे h आहे, h अपॉन हायपोटेन्युअस किती आहे मुलांनो, हायपोटेन्युअस l आहे. सो यावरून जर h ची व्हॅल्यू जर पाहिजे असेल तर h ची व्हॅल्यू होती l cos थिटा. आणि जर आपण हे इक्वेशन मध्ये जर ठेवली तर हे इक्वेशन बनन t इक्वल टू 2 पाय अंडर रूट l cos थिटा ला मी h लिहितो h बाय g. 1 मार्काचा ऑब्जेक्टिव्ह जर आला तर ऑब्जेक्टिव्ह मध्ये l cos थिटा अपॉन g न येता h अपॉन g येते. तर लक्षात ठेवायचं हे दोन्ही एक्सप्रेशन कशाचे आहे, दिस इज द रिक्वायर्ड एक्सप्रेशन फॉर टाइम पिरियड ऑफ द कोनिकल पेंडुलम. नोट करून घ्या. तिसरा आहे ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम सेफ्टी स्पीड अलॉंग द कर्व बँक रोड. पहा कसं आहे मुलांनो, एखादी गाडी आपल्याला माहित आहे, साधं एक्झाम्पल आहे, आपण रोडनं जेव्हा जातो तर काही कॉर्नरवर असं दिसते आपल्याला ती रोडची एक बाजू वरत झाली असते आणि दुसरी बाजू डाऊन झाली असते. असं पाहायला आहे काय, म्हणजे एक साईड वरत झाली आहे आणि दुसरी साईड कमी झाली आहे. असं तुम्हाला बघितलं असेल, तुम्ही तुमच्या मनामध्ये विचार आला असेल तर पावसाळ्यामध्ये पाणी येते तर पाणी उतरण्यासाठी म्हणजे पाण्याचा उतार असायला पाहिजे म्हणून तो रोड असा थोडा टिल्ट केलेला असतो. तर असं नसते ते ऍक्च्युअल मध्ये काय असते, ते अँगल ऑफ बँकिंग असते. आता अँगल ऑफ बँकिंग नंतर बघू. सर्वात आधी काय आपल्याला ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम सेफ्टी स्पीड विथ विच व्हेकल कॅन बी सेफली ड्राईव्ह अलॉंग द कर्व बँक रोड. आता एक काय म्हणते आपल्यापाशी मुलांनो, एक कर्व बँक रोड आहे. आता कर्व बँक रोड म्हणजे काय होते ऍक्च्युअल मध्ये तुम्हालाही माहित आहे. कर्व बँक रोड म्हणजे या टाईपने काय असते, एक त्याची इनर एज आणि ही आउटर एज एका साइडने थोडीशी उंच असते. इथे एक अँगल असतो, तो अँगल असतो थीटा, त्याला म्हणतो आपण अँगल ऑफ बँकिंग. आपण थोडीशी डायग्राम मोठी काढू. या टाइप मध्ये राहील, हा राहील, ही झाली इनर एज आणि ही झाली आउटर एज, हा अँगल झाला थीटा. इथे एक व्हेकल जाईल मुलांनो, या टाइप मध्ये राहील व्हेकल आणि त्याचे टायर. एक लक्षात ठेवायचा, कोणत्याही बॉडीवर एक नॉर्मल फोर्स ऍट होतो, तर नॉर्मल फोर्स हा त्याला परपेंडिक्युलर राहतो. आता कोणत्याही बॉडीला परपेंडिक्युलर राहणे म्हणजे त्या बॉडीला 90 चा अँगल बनवणे. सपोज जर ही बॉडी असेल तर या बॉडीचा 90 अँगल कसा होईल, हा सरळ होईल, बरोबर आहे. सपोज आता ही बॉडी तिरपी आहे, याचा 90 अँगल तिरपा होईल. सपोज या भिंतीचा जर 90 चा अँगल पाहिला आपण डाऊनवर्ड साइडनं असा होईल. समजा या भिंतीचा जर पाहिला तर असा होईल. समजा या कॉर्नरचा पाहिला 90 चा अँगल तर हा असा होईल. म्हणजे हा पहा, ही समजा अँगल आहे, याचा जर आपण 90 चा अँगल पाहिला तर हा असा होईल. म्हणजे सरळ सरळ नॉर्मल कंपोनंट हा जो राहते हा बॉडी पासून कसा असतो मुलांनो, 90 च्या अँगल नसतो. तर हा झाला नॉर्मल फोर्स. त्याच्यानंतर ही जी गाडी आहे, ह्या गाडीचं काहीतरी मास आहे, सपोज m इज मास ऑफ द व्हेकल आणि याचा काहीतरी फोर्स खाली ऍड होतो, दॅट इज m इंटू g दॅट इज इक्वल टू w दॅट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. असं सुद्धा म्हणू शकतो आपण. त्या बॉडीचं वेट काय होईल मुलांनो, हे ऑलवेज ऍट डाऊनवर्ड. सो मास ऑफ द व्हेकल इंटू g इज द एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता बघा मुलांनो, हा जो n कॉम्पोनंट आहे, n कॉम्पोनंटला हे बॅलन्स होत आहे काय, नाही आहे. तर या n कॉम्पोनंटला आपण दोन कॉम्पोनंट मध्ये रिझॉल्व करू. पहिला कॉम्पोनंट राहील, पहा, एक कॉम्पोनंट राहील n cos थिटा आणि दुसरा कॉम्पोनंट राहील n sin थिटा. n cos थिटाला बॅलन्स व्हायला mg. हा पहा काय तुम्हाला एक प्रकारचं मोशन वाला टुवर्ड्स द सेंटर चाललं, त्यामुळे याला एक फोर्स बॅलन्स करेल. n sin थिटाला तो असेल सेंट्रिपिटल फोर्स दॅट इज mv²/r. गोष्ट इथं संपली नाही, गोष्ट इथं संपली नाही. म्हणजे हे कुठं संपेल, आपण जे आहे ना आपल्या ऑर मध्ये अँगल ऑफ बँकिंग तिथं काम करायचं. आपली गोष्ट इथं संपली नाही. याच्यामध्ये काय आहे, हे रोड मध्ये आणि टायर मध्ये फ्रिक्शन होऊन राहिलं, रोड आणि टायर मध्ये घर्षण होऊन राहिलं. ते फ्रिक्शन कसं राहील मुलांना, हे असं राहील दॅट इज f. म्हणजे f म्हणू आपण. याला पण दोन कंपोनंट मध्ये रिझॉल्व करावं लागेल. याचा एक कंपोनंट असा जाईल आणि दुसरा कंपोनंट हा अलॉंग दिस ऍक्सिस जाईल. समजलं. हा जो कंपोनंट आहे तो राहील fs sin थिटा
आणि हा जो कंपाऊंड राहील तो राहील एफ एस कॉस थिटा. आता मुलांनो आपल्याला हे इक्वेशन बॅलन्स करायचे. तर आपले इक्वेशन जर बॅलन्स करायचे असेल तर पहिले मी हे बॅलन्स करतो. पहा हे कसं आहे आपलं, दॅट इज एन कॉस थिटा एका साईडला, एन कॉस थिटा आहे. थर्ड नंबरचं सॉल्व्ह करणार मुलांना आपण इज इक्वल टू, याला इक्वल काय आहे एफ एस साइन थिटा प्लस एम जी. हे दोन्ही कसे आहे एका साईडनं चालले, एका साईडनं चालले म्हणजे काय होऊन राहिलं ऍडिशन होऊन राहिली. तर हा राहील एफ एस साइन थिटा where Fs is the frictional force plus mg. आणि दुसरा कॉम्पोनंट जो राहील तो पहा n sin थिटा आणि Fs cos का एका साइडने चालले म्हणजे n sin थिटा प्लस Fs cos थिटा इज इक्वल टू mv स्क्वेअर बाय r. प्रश्न एक वेळ वाचतो मी. प्रश्न आहे ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम सेफ्टी स्पीड. मॅक्झिमम काढायचा आहे त्यामुळे हा फ्रिक्शनल फोर्स आतमध्ये आहे. मिनिमम जर काढायचा असता तर हा फ्रिक्शनल फोर्स आउटवर्ड राहिला असता. लक्षात ठेव जा. मग आउटवर्ड जर राहिला असता त्याचे कंपोनंट सुद्धा वेगळे राहिले असते म्हणजे प्लस मायनसचा फरक डिफरन्स आला असता. तर पहा मुलांनो आता काय करायचं आपल्याला इक्वेशन बनवायचं आहे. हे झालं इक्वेशन नंबर 1 आणि हे झालं इक्वेशन नंबर 2. आपल्याला पहा हे जे इक्वेशन 1 आहे इक्वेशन 1 ला मी रिअरेंज करतो. रिअरेंज करून माझे इक्वेशन बनवतो n cos थिटा मायनस fs sin थिटा इक्वल टू mg. समजे हा प्लस आहे या साइडला तर मायनस. हा इक्वेशन हे झालं इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन 2. आता मी काय करतो मुलांनो डिवाइड करतो. डिवाइड कोणते इक्वेशन करतो मी डिवाइड इक्वेशन 2/3 करतो. 2/3 म्हणजे या इक्वेशनला या इक्वेशनला डिवाइड करतो. तर माझे इक्वेशन काय येईल मुलांनो n sin थिटा प्लस fs 2 आहे ना fs cos थिटा प्लस सॉरी अपॉन n cos थिटा मायनस fs sin थिटा इज इक्वल टू याला सॉल्व करू पहा mv स्क्वेअर बाय r आणि अपॉन mg. हे इथे मल्टिप्लाय मध्ये जाईल ही स्टेप येईल mv स्क्वेअर बाय एम आर जी एम एम कॅन्सल तर हे येईल व्ही स्क्वेअर बाय आर जी. तर मुलांनो मी सरळ इथे लिहितो व्ही स्क्वेअर बाय आर जी. इथे काय लिहितो मी व्ही स्क्वेअर बाय आर जी. थोडं फास्ट मध्ये मी कट केलं इथून तर थोडं व्हिडिओ पॉज करून एवढं बघून घ्या. समजलं इथपर्यंत. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 4. आता या इक्वेशन 4 ला जर पाहिलं तर ही झाली याची लेफ्ट साइड आणि ती झाली याची राईट साइड. आपण लेफ्ट साइडला प्रत्येक टर्मला प्रत्येक इंडिव्हिज्युअल टर्मला n cos थिटा न डिवाइड करू. कशाने डिवाइड करू n cos थिटा. म्हणजे आपण जर n cos थिटा जर डिवाइड केलं डिवाइड n cos थिटा ऑन लेफ्ट हँड साइड टू ईच टर्म. ईच टर्मला जर केलं तर पहा n sin थिटा अपॉन n cos थिटा is equal to plus fs cos theta upon n cos theta upon n cos theta upon n cos theta minus fs sin theta upon n cos theta is equal to v square by rg. सोपी आहे सर n कॅन्सल थीटा थीटा कॅन्सल असं होईल ना. n and cancel in sin theta upon cos theta equal to tan theta. आणि आपल्याला माहित आहे fs by n काय असते मुलांनो fs by n is equal to mu that is static friction coefficient of the static friction. आपल्याला माहित आहे ना frictional force equal to mu s into n. so mu s is the coefficient of static friction. त्यामधून fs upon n ची व्हॅल्यू काही नाही आपल्यापाशी. इथे असं लिहितो but fs equal to mu s n where mu s equal to fs by n and mu s is the coefficient of static friction. मुलांनो हे व्यवस्थित लिहा जसे तुम्ही लिहिताच fs by n. मग आता हे जे इक्वेशन आलं आपलं इक्वेशन नंबर 5. इक्वेशन 5 कसं येईल मुलांनो पहा हा n n कॅन्सल झाला हा सुद्धा n n कॅन्सल होईल आणि हा cos आणि cos कॅन्सल झाला. इथे सुद्धा cos आणि cos कॅन्सल झाला.
कॉस कॉस कॅन्सल झाला म्हणजे 0 येईल काय? नाही. कॉस आणि कॉस जर कॅन्सल झाला तर आन्सर येईल 1. कोणत्याही टर्मनं जर आपण डिवाइड केलं, समजा 5 डिवाइड बाय जर 5 केलं तर आन्सर किती आलं पाहिजे आपला? 1. त्यामुळे पहा sin अपॉन कॉस इन tan थिटा प्लस जसाच्या तसा fs बाय n दॅट इज म्यू s या इक्वेशन या रिलेशन सांगू शकतो आपण अपॉन काय मुलांनो, हे पहा n गेला cos cos दिला म्हणजे फक्त काय राहिली तो 1 प्लस fs बाय n दॅट इज सॉरी प्लस नाही काय आहे इथे का, इथे मायनस आहे दॅट इज म्यू यस fs बाय n म्यू sin अपॉन cos tan थीटा इक्वल टू v स्क्वेअर बाय rg. याहून जर आपल्याला v स्क्वेअर जर काढायचा असेल तर हा rg ते मल्टिप्लाय मध्ये जाईल. सो rg इन ब्रॅकेट tan थीटा प्लस म्यू s अपॉन 1 मायनस म्यू s tan थीटा. हे झालं आपलं v स्क्वेअर. आता याच्याहून जर आपल्याला v पाहिजे असेल तर पहा मुलांनो, मी इथेच लिहितो पहा हा v. आता या v स्क्वेअर आहे, मला जर v पाहिजे असेल तर मी इथे काय करेल मुलांनो, याला सर्वाला कशाने मल्टिप्लाय कशाने करू मी, अंडर रूट मध्ये ही टर्म जाईल. म्हणजे दिस इज द मॅक्झिमम सेफ्टी स्पीड. आपलं जे दिलं आहे आपल्याला मॅक्झिमम सेफ्टी स्पीड विथ विच द व्हेइकल कॅन सेफली ड्राईव्ह अलॉंग द कर्व बँड रोड. त्यासाठी जे एक्सप्रेशन पाहिजे ती आहे v इक्वल टू अंडर रूट rg tan थीटा प्लस म्यू s अपॉन 1 मायनस म्यू s tan थीटा. मुलांना हे लिहून घ्या. आता शेवटचं राहिलं आपलं, राहिलंच मला अजून. शो दॅट द अँगल ऑफ banking of angle is independent of mass of the vehicle. काय मुलांनो, याच्यामध्ये सर्वात आधी फ्रिक्शन घ्यायचं नाही. सेम डायग्राम होती, आपण डायग्राम इरेज करायला नाही पाहिजे होती. या टाइप मध्ये हा थीटा येईल, इथे एक व्हेइकल येईल, या व्हेइकलला टायर राहील आणि हा एक नॉर्मल कॉम्पोनंट राहील. हा नॉर्मल कॉम्पोनंटला आपण दोन ह्याच्यात रिझॉल्व करू. दॅट इज n cos थीटा आणि हा n sin थीटा. n sin थीटाला बॅलन्स करेल m स्क्वेअर बाय r आणि n cos थीटाला बॅलन्स करेल दॅट इज mg. तर मुलांनो आपल्याला काय पाहायचं आहे, आपल्याला बँकिंग अँगल इज इंडिपेंडेंट ऑफ मास प्रूफ करायचं आहे. तर पहा ही इक्वेशन दोन याला बॅलन्स करू आपण. n cos थीटा इज इक्वल टू mg, n sin थीटा इक्वल टू mv स्क्वेअर बाय r. इक्वेशन 1 इक्वेशन 2 दोन्ही इक्वेशनला इक्वेशन 2 ले इक्वेशन 1 ला आपण डिवाइड करू. इक्वेशन 1 ला जर डिवाइड केलं तर n कॅन्सल होईल. sin अपॉन cos tan थीटा इज इक्वल टू याला जर सॉल्व केलं तर v स्क्वेअर बाय rg. बरोबर, थांब ना, कशाला टेन्शन घे का, देतो ना प्रत्येक स्टेप सॉल्व करून. हा n sin थीटा अपॉन n cos थीटा, n कॅन्सल आणि हा mv स्क्वेअर बाय r अपॉन mg जे आहे mv स्क्वेअर बाय r अपॉन mg हे ते mv स्क्वेअर बाय r इंटू mg, m कॅन्सल, सो v स्क्वेअर बाय rg. समजलं? सो n कॅन्सल, 1 आलं, sin अपॉन cos tan थीटा आलं, tan थीटा इक्वल टू आलं v स्क्वेअर बाय rg. आता थीटा इज द अँगल ऑफ बँकिंग. ह्या थीटा काय असतो, अँगल ऑफ बँकिंग. म्हणजे याच्यावरून काय करू शकतो बेटा आपण, थीटा इक्वल टू tan इनवर्स v स्क्वेअर बाय rg. याच्यावरून आपण असं सांगू शकतो की अँगल ऑफ बँकिंग हा डिपेंड कशावर, हा डिपेंड रेन व्हेलॉसिटीवर, हा डिपेंड रेन r म्हणजे रेडियसवर, हा डिपेंड रेन ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवर. या एक्सप्रेशनवरून आपण असं म्हणू शकतो की अँगल ऑफ बँकिंग इज डज नॉट डिपेंड म्हटल्यापेक्षा इट इज इंडिपेंडेंट ऑफ मास ऑफ कशाचं मुलांनो, व्हेइकलचं. मास ऑन द व्हेइकलचं. मुलांना व्यवस्थित हे लिहून घ्या आणि तुम्ही याचा पुन्हा स्टडी करून 2-2 वेळा किंवा 3-3 वेळा हे डेरिव्हेशन लिहून पहा. थँक्यू फॉर वॉचिंग.